नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार नाहीत अशी शक्यता देखील आहे. हो, सरकारने नवीन नियम लागू केले आहेत आणि अडकू पण शकतात. ते तुम्ही पूर्ण केले नाही तर तुमचा 22वा हप्ता अडकू पण शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला सरकारी योजना, शेती बातमी आणि ताज्या अपडेट्ससाठी रोज मिळवायचे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन दाबा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हे पैसे थेट बँक खात्यात तुमच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत? आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 21 हप्ते दिले आहेत. शेवटचा म्हणजे 21 हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. या हप्त्यातील देशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले. आता सर्वात शेतकऱ्यांचा 22 हप्त्याची वाट पाहत आहे. सरकारी नियमानुसार पीएम किसानचा पुढचा हप्ता साधारणपणे 4 महिन्यांनी दिला जातो. 21वा हप्ता दिल्यानंतर आता 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. माहितीनुसार 22वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्यता होती. मात्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर अजून झालेली नाही. तसेच तारीख जाहीर होईल तसेच अपडेट तुम्हाला लगेच दिले जाईल. 22वा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी काय आहे? खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवायचा असेल तर काही गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. ई-के-वाय-सी पूर्ण असणे सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई-के-वाय-सी. ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केले नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. तुम्ही OTPद्वारे CSC सेंटर किंवा आधार बायोमेट्रिक करू शकता. सरकारने आता जमीन पडताळणी देखील अनिवार्य केली आहे. जर तुमच्या नावावर जमीन नोंदणी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. आधार बँक लिंकिंग. तुमचा आधार बँक नंबर लिंक आहे का हे तपासा आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर खात्यात पैसे येणार नाहीत. काही शेतकऱ्यांचे पैसे का मिळत नाही? अनेक वेळा असे दिसते की काही शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत. यामागे काही कारणे असतात. उदाहरणार्थ चुकीची माहिती भरलेली असणे, आधार लिंक नसणे, ई-के-वाय-सी पूर्ण नसणे, जमीन पडताळणी बाकी असणे. म्हणून तुम्ही तुमची माहिती पीएम किसानच्या वेबसाईटवर तपासून घ्या. स्टेटस कसे तपासायचे? पीएम किसान योजनेचा स्टेटस तपासण्याचे खूप सोपे आहेत. तुम्हाला काही स्टेप फॉलो करायचे आहेत. पीएम किसान अधिकृतच्या वेबसाईटवर जा. फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. बेनिफिशरी स्टेटस निवडा. आधार बँक किंवा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल. नवीन अर्ज कसा करायचा? जर तुम्ही अजून पीएम किसान योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्ही नवीन अर्ज देखील करू शकता. यासाठी आधार कार्ड, बँक खाते, जमीन कागदपत्र ही माहिती आवश्यक असते. तुम्ही ऑनलाईन किंवा CSC सेंटरवर अर्ज करू शकता. सरकारचा काही उद्देश आहे. पीएम किसान योजना सुरू करण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे. आजच्या काळात शेती खर्च खूप वाढला आहे. बियाणे, खते, औषधे यासाठी मोठा खर्च येतो. म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकार दरवर्षी 6,000 रुपये देत आहे. महत्त्वाची सूचना तुमच्या सर्वांसाठी. काही फसवे लोक शेतकऱ्यांना फोन करून पैसे मागतात. ते म्हणतात की पीएम किसानचे पैसे मिळण्यासाठी शुल्क द्यावे लागेल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. सरकारकडून कोणतेही पैसे मागितले जात नाहीत, म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पीएम किसान योजना काय आहे, 22वा हप्ता कधी येणार, हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी काय आहे, स्टेटस कसे तपासायचे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी योजना व शेती संबंधी माहिती मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.